नमस्कार, मी माधुरी वैद्य. मागच्या भागात भगवंत प्राप्तीसाठी भक्ती कोणकोणत्या प्रकारे करता येईल या संबंधीचे श्लोक भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आणि ते श्लोक अर्थासहित श्री चव्हाणजींनी आपल्याला सांगितले. त्यातलेच 3 श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. भगवंत म्हणतात, तुझं मन माझ्यामध्ये स्थिर कर आणि तुझ्या बुद्धीचा निवेश म्हणजे गुंतवणूक माझ्यामध्ये कर. गुंतवणूक म्हटलं की आपल्याला आर्थिक गुंतवणूक सर्वात पहिल्यांदा आठवते आणि ते योग्यही आहे, कारण जगत असताना पैसा लागतोच आणि भविष्यासाठी त्याची तरतूद करणंही महत्त्वाचं असतं. आणि अशा प्रकारची गुंतवणूक आपण FDs, म्युच्युअल फंड्स, SIP, शेअर्स, IPOs यामध्ये करत असतो. बट ऑल दीज इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. पण जर आपली बुद्धी भगवंताकडे गुंतवलेली असेल तर मात्र तोटा नाहीच. जगत असतानाही आनंद, समृद्धी आणि मृत्यूनंतरही अत ऊर्ध्वन न संशय म्हणजेच स्वर्गप्राप्तीचा मार्ग आपल्यासाठी मोकळा झालेला असतो. म्हणजेच जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. अर्जुन याचं उत्तम उदाहरण आहे. कुरुक्षेत्रावर महाभारत युद्ध होणार हे अटळ आहे हे समजल्यावरती अर्जुन आणि दुर्योधन दोघंही श्रीकृष्णांकडे मदतीसाठी गेले. तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना पर्याय दिले. एका बाजूला श्रीकृष्णांचं नारायणी सैन्य जे अत्यंत बलशाली होतं आणि खूप मोठं सैन्य होतं ते, आणि दुसरीकडे निशस्त्र युद्धात सहभाग न करणारे, फक्त रथाचं सारथ्य करण्याला ज्यांनी मान्यता दिली होती असे श्रीकृष्ण. अर्थात अर्जुनाची बुद्धी, त्याची गुंतवणूक श्रीकृष्णांमध्येच असल्यामुळे त्यांनी भगवंतच स्वीकारली. आणि नंतर काय झालं ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. 5 पांडवांनी 100 कौरवांना पराजित केलं आणि ते केवळ आणि केवळ भगवंत अर्जुनाबरोबर असल्यामुळेच शक्य झालं. याचप्रमाणे 2 श्लोक. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. या 2 श्लोकांमध्ये भगवंत म्हणतात, तू माझ्यासाठी कर्म कर. आणि दुसऱ्या श्लोकात म्हणतात की कर्मफलाचा त्याग कर. याची सद्यस्थितीतली 2 उत्तम उदाहरणे. एक म्हणजे 22 जानेवारी 2024ला ज्या अयोध्येच्या मंदिरामध्ये श्रीरामांची प्रतिष्ठापना झाली, ते अयोध्येचं मंदिर. त्या मंदिर उभारणीच्या प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेणारी
अनेक आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स, डेव्हलपर्स, मजूर आणि 1,00,000 प्रसादाचे लाडू बनवणारे हलवाई या सर्वांनी कर्म केलं आणि बहुतेकांनी ते निःशुल्क केलं. काही जणांना ज्यांना हे जमण्यासारखं नव्हतं त्या लोकांनी स्वकष्टार्जित संपत्ती, पैसा मंदिरासाठी निधी म्हणून त्या पैशाचा त्याग केला. दुसरं उदाहरण आहे ऋषितुल्य डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाताई आमटे. या दोघांनी 1973 साली लोकबिरादरी हा प्रकल्प गडचिरोलीमध्ये हेमलकसा या अत्यंत दुर्गम ठिकाणी असणाऱ्या गावामध्ये सुरू केला. आजूबाजूला सगळे आदिवासी आणि त्या काळात तर नक्षलवादीही मोठ्या प्रमाणात तिथे होते, पण कशाचीही तमा न बाळगता. त्या आदिवासींना तर आपली भाषाही समजत नव्हती. अशा परिस्थितीत त्या आदिवासींना त्यांनी रुग्णसेवा दिली, वैद्यकीय मदत केली. त्यांच्या मुलांसाठी शाळा, पुस्तकांची व्यवस्था, प्रार्थनास्थळ, त्याचप्रमाणे त्या आदिवासींना रोजगार कसा काय मिळवता येईल यासंबंधीचे प्रयत्न, हे सगळं त्यांनी 73 पासून सुरू केलं आणि ते आजपर्यंत करतायत. इतकंच नाही तर त्या आदिवासींनी आणून दिलेली जनावरं ज्यांना दुखापत झालेली होती त्या जनावरांनाही त्यांनी त्यांच्यावर उपचार करून सांभाळलं. हे श्रीकृष्ण कर्मच आहे, नाही का? अशा व्यक्तीला ऋषितुल्य म्हणण्याचं एक महत्त्वाचं कारण असं की राजीव पुरुषोत्तम पटेल यांनी लिहिलेलं वैदिक हे पुस्तक आहे आणि त्यामध्ये जमदग्नी या ऋषींनी त्यांची पत्नी रेणुका यांच्याबरोबर अशाच रीतीने नर्मदेच्या खोऱ्यामध्ये अत्यंत दुर्गम भागामध्ये आदिवासींमध्ये राहून त्यांची सेवा केली, त्यांना सुसंस्कारित केलं, त्यांना चांगल्या रीतीने कसं राहायचं हे शिकवलं, शेती कशी करायची याचं प्रशिक्षण दिलं. आणि म्हणूनच मी श्री प्रकाशजींना ऋषितुल्य असं संबोधित केलं. पुढे भगवान श्रीकृष्ण अशापैकी जे भक्ती करणारे भक्त आहेत त्यामध्ये कोणते भक्त त्यांना प्रिय आहेत हे सांगतात. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःखसुखक्षमी. ते म्हणतात जे कोणाचा द्वेष करत नाही आणि ज्यांचा कोणी द्वेष करत नाही, जे सहृदय म्हणजे ज्यांच्यामध्ये करुणा आहे असे मित्र आहेत. निर्ममो निरहंकारस, ज्यांच्यामध्ये मीपणा नाही, अहंकाराचा ज्यांना स्पर्शही झाला नाही आणि जे सुख आणि दुःख याच्याकडे समभावाने बघतात, जे क्षमाशील आहेत, असे भक्त मला प्रिय आहेत. पुढे ते म्हणतात संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर् यो मद्भक्तः स मे प्रियः. सतत संतुष्ट असणारा, तृप्त असणारा योगी
जो आत्मसंयमी आहे, ज्याची बुद्धी त्यांनी मला समर्पित केली आहे, असा भक्त मला प्रिय आहे. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया 12व्या अध्यायातले उरलेले श्लोक, त्याचे अर्थ आणि काही उदाहरणं यासहित. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. नमस्कार.